जर तुम्ही म्हटला तर कोर्स स्टार्ट करू, नाही म्हणा आम्हाला सॅटर्डेला प्रेझेंटेशन द्यायला प्रोजेक्टला प्रिपरेशन करायचं आहे. काय नाही सर, चालू करून घेऊ आपण सर. थोडंसं नाही काही तर थोडीशी आयडिया जरी असते गव्हर्नमेंट सुरू करताय मला. हो सर. लक्ष तर आलं नाही माझ्या काय करायला हवं सर. इथे लक्षात नाही माझ्या की इथे रिझल्ट आहे ना आपला, ऑब्जेक्ट क्रिएट केलं लॉगिन मी यांची काय देऊ कुठं ऑपरेशन आहे हे लॉगिनचं सर. लॉगिन डीबीओचा ऑब्जेक्ट क्रिएट केला का? हो. तो त्याचं नाव काय? LG आहे. ओके, LG डॉट करायचा. डॉट केल्यावर नाही, हां LG नाही, हां कुठे गेला आपलं वर. हे कुठे गेलं? सोशल एक्सप्लोर का सर? सोल्युशन हे व्ह्यू सोल्युशन एक्सप्लोर मॉडेल. तर ह्या मॉडेलमध्ये तुम्ही जे मॉडेल ॲड केलेलं आहे हा फार्म मॅनेजमेंट एंटिटीज, या एंटिटीचा ऑब्जेक्ट आपल्याला पाहिजे. आपण काय करणार पहिल्यांदा सुरुवातीला आपण काय करणार इथं फार्म मॅनेजमेंट केलं तसं मी कुठं बरं केलं जात इथे नव्हतं केलेलं, बाहेर केला का? बाहेर केलं होतं बरं तुम्ही, आणि त्याला इम्प्लिमेंट डायरेक्टली केलं बट तो झाला नाही, सो त्याला इकडे हे करून घेतलं. बघतो आहे का वर असेल तर तो वापरून खाली इथेच FDB वापरला. हा FDB आपल्याला इथं वापरता येईल का? कारण तो कसा आहे स्टॅटिक मेथड वापरली ना इथं. तोच इशू तो सर, टाकून बघितलं मी. स्टॅटिक मेथडमध्ये नॉन स्टॅटिक वापरता येत नाही. आपला हा काय आहे क्लास ॲडमिन आहे. फार्म लॉगिन मध्ये क्रिएट केला आहे, इन्सर्ट मध्ये क्रिएट केला आहे. मग हा मला इथून कॉपी करून घ्यावा लागेल असाच. आणि इथं आपल्याला ह्या मेन मध्ये पहिल्या लाईनला त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घ्यावा लागेल. आता हा FDB आपल्याला वापरायचा आहे. वन फॉर लॉगिन आहे. ओके, आता आलो आपण FDB डॉट लॉगिन्स डॉट फाइंड म्हणा किंवा फर्स्ट ऑर डिफॉल्ट म्हणा. आता याच्यात नाही मला एक्सप्रेशन द्यायचं. आता इथं युजरकडून घेतलंय का लॉगिनसाठी युजर नेम पासवर्ड? हा कुठे घेतलंय? डिलीट रेकॉर्ड आहे. अजून कुठे आहे? इंटर युजर ॲडमिन पासवर्ड. ओके, ही आउटसोर्सिंग अपडेटसाठी अजून त्याच्यावर अपडेटची ओके. इंटर युजर ॲडमिन पासवर्ड ही सिलेक्ट आहे, इन्सर्ट आहे. ओके, तर सिलेक्ट काय करते? व्हॅल्यू रिटर्न नाही काहीच करत ना. मग इथं आपल्याला कसं कळणार की त्याने युजरने पासवर्ड करेक्ट टाकलाय का नाही आहे? हा सर, मी जेव्हा टाकायचं होतं ना डायरेक्ट हे येतं एक्सेप्शन होतं, तुम्हाला फेकून देतो. आता इथं सिलेक्ट काय करते? रिटर्न बुलियन व्हॅल्यू करते, ट्रू किंवा फॉल्स. मग इथं लॉगिन जर नॉट नल इज नॉट इक्वल टू नल LG रेकॉर्ड फाउंड. आता रेकॉर्ड फाउंड म्हणण्यापेक्षा आपण काय करणार इथं व्हॅल्यू रिटर्न करणार डायरेक्ट रिटर्न ट्रू म्हणणार, अदरवाईज रिटर्न फॉल्स म्हणणार. आता हे जी सिलेक्ट मेथड आहे ही सिलेक्ट मेथड आपल्या कुठल्या क्लासमध्ये फार्म अंडरस्कोर लॉगिन नावाच्या क्लासमध्ये. आपण हे बाकीचे कामं इथे करायची गरज नाही आपल्याला मेनमध्ये. ह्या मेनमध्ये आपल्याला हा ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज नाही, काय नाही. फार्म लॉगिन FOBJ इक्वल टू न्यू फार्म लॉगिन, त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला. आणि मग ह्या ऑब्जेक्ट थ्रू आपण काय केलं, इथं आलो FOBJ डॉट सिलेक्ट नावाची मेथड कॉल केली. ते काय करेल, तिकडे जाईल, युजर नेम पासवर्ड घेईल आणि मला रिझल्ट आणून देईल. रिझल्ट आणून दिल्यानंतर
लॉगिन जर ट्रू असेल, रिझल्ट ट्रू आहे म्हणजे लॉगिन सक्सेसफुल झाला. इज लॉग्ड इन ट्रू केला, आपण कन्सोल मध्ये डॅश प्रिंट केला, वेलकम केला, ऍडमिनचा ऑब्जेक्ट क्रिएट करून हे काय आहे ऍडमिन ऑब्जेक्ट आणि मेथड आहे सर, तिथं वेलकम ॲडमिन असं प्रिंट होऊन जाईल. ओके इथं प्रिंट केलं. ॲडमिन 1 लॉग इन केला मी. एंटर युजर नेम पासवर्ड काय अजय अजय सर कॅपिटल एंटर मारू. अँड पासवर्ड अजय @ ए कॅपिटल हो अजय @ तो चेक करेल, बुलियन व्हॅल्यू रिटर्न करेल. वेलकम ॲडमिन म्हणला, हे ॲडमिन व्हॉट्सॲप बाकीचे हे दोन डिस्प्ले केले. एंटर चॉईस 6 केला. बाय. फक्त आता आपले काय झालेत मेथड्स रेडी आहेत. इन्सर्टची मेथड रेडी आहे. त्यानंतर सिलेक्ट म्हणजे ही आता तुम्हाला इथं ही एकच मेथड आपण लॉग इनसाठी वापरणार असाल तर काय प्रॉब्लेम नाही. जर सर्चिंगसाठी वापरणार असाल तर मी तो बुलियनच्या ऐवजी किंवा बुलियन व्हॅल्यू रिटर्न केली चालते. लॉग इन ऑर सर सर्चमध्ये आपण ते सगळं डिस्प्ले करायचं का, कोण ॲडमिन वगैरे किंवा कोण लॉगिन केले नाही, हे फक्त लॉग इनची इन्फॉर्मेशन सर्चिंग करण्यासाठी. अपडेट लॉग इन डिटेल करायला अपडेटची पण रेडी आहे आणि डिलीटची पण रेडी आहे. आता फक्त त्यावेळेस काय करणार आपण 1 2 3 4 ला कॉल करणार. हे 1 कशासाठी आपल्याला लॉग इनसाठी, 2 साइन अपसाठी. साइन अप म्हणजे इन्सर्ट आहे. ही करायची सर, याच्यातून थोडं शोध. आता अपडेट लॉग इनसाठी आहे. आता अपडेट लॉग इनसाठी आपण काय करणार इथं केस 3 याची काय लॉग इन नाही काय करणार इथं आपला जो ऑब्जेक्ट आहे वर्करला फार्म लॉग इन FOBJ तो आपण इथं वापरणार. FOBJ डॉट हा अपडेट झाला, अपडेट लॉग इन डिटेल्स. त्याच्यासमोर मी कर्सर घेतला की मला कळेल की काय रिटर्न करते, वर्ड रिटर्न करते. त्यामुळं इथं जर आपण ॲड जम्प मारलं, इथं आलो, एंट्रीचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. ओके युनेम पासवर्ड घेतला, ही न्यू युनेम पासवर्ड घेतला. ओके चालेल. एंटर ओल्ड युजरनेम पासवर्ड रीड करून घेतला. युनेम पासवर्डमध्ये फर्स्ट डिफॉल्ट फाइंड करून घेतला. नॉट नल असेल तर आपण काय केलं एंटर न्यू युजरनेम पासवर्ड म्हटलं. ओके न्यू युनेम पासवर्ड टाकला. यूजीचा जो ऑब्जेक्ट फाइंड केला आहे तिथे रिप्लेस केले आणि मग ट्रायमध्ये आता हा सेव्ह चेंजेस आहे ना, हा सेव्ह चेंजेस एक्सेप्शन काय येतोय DB अपडेट एक्सेप्शन नॉट सपोर्ट. ओके त्यासाठी तो एक टाकलाय. ते तुम्ही बोलताय सर तेव्हा की समजा नसेल काही होत मग डायरेक्टली आपण प्राईम कॅश टाकलं त्याच्यामध्ये एक्सेप्शन तो हे करून टाकलं. फक्त हे एल्स इफ एल्स आहे ना हे टोटली ओके यांची व्हॅल्यू 0 ठेवली, त्यामुळं काहीच नाही झालं तर एल्स मध्ये अनेबल टू अपडेट चालतं तसं. आणि इथं आलो आपण बरोबर. आता अपडेट काम करा. तीन अपडेट इन्फॉर्मेशन एंटर बोल्ड अजय @1 2 3 तो सर्च करेल, न्यू युजर पासवर्ड मागेल. तर मी तर AA जय म्हणतो, AA जय @1 2 3 केलं. अपडेट सक्सेसफुली. 1 लॉग इनला गेलो, अजय केला, अजय @1 2 3 आता नाही आहे, रॉंग आहे. काय मेसेज झाला, मेसेज प्रिंट नाही केला त्यामुळे मी हे केलं नाही. परत मी लॉग इनला गेलो, AA जय केला, AA जय @1 2 3 केला. आता वेलकम केलं. इथं अपडेट पण काम करायला सेम त्याप्रमाणे डिलीट येते, एकदा ट्राय करा.
टेस्ट करतो सर